लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा। महाराष्ट्राच्या धर्तीवर तात्काळ शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढा, मनसे। बातमी आहे यवतमाळ येथून। यवतमाळ जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि केंद्र प्रमुख संघटना आणि इतर संघटनेच्या पाठिंब्याने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला आतापर्यंत एकाही जबाबदार अधिकाऱ्यानं भेट देऊन साधी त्यांच्या मागण्यांची विचारपूस सुद्धा केली नाही। अशा परिस्थितीत मनसेच्या वतीने मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवर अनिल हमदापुरे यांनी आज या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे। शिक्षण वेतन श्रेणीतील दूर करून सुधारित आदेश काढणे, उर्दू माध्यमांच्या विषय शिक्षकांचे वेतन श्रेणीचा प्रश्न, विस्तार अधिकारी पदोन्नतीच्या 3दा अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या तरी सुद्धा त्यांची समुपदेशनाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे। माध्यमिक शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी श्रेणी 3 तसेच वर्ग 3च्या सर्व पात्र शिक्षकांच्या याद्या या सुद्धा अद्याप प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत। यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदलांसंदर्भात अद्याप जिल्हा परिषद यवतमाळने कोणतेही पाऊल उचलले नाही। या सर्व शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन उपोषण मंडपात भेट देत असताना सर्व शिक्षकांच्या प्रश्नावर मनसे लवकरच प्रश्न निकाली न निघाल्यास जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव करणार असा इशारा मनसेच्या जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवर यांच्या वतीने देण्यात आला। या प्रसंगी शिक्षकांच्या या गंभीर विषयावर शिक्षण विभागाची उदासीनता पाहता मनसेचे अनिल हमदापुरे यांनी शिक्षणाधिकारी मिश्रा यांना तात्काळ फोन लावून शिक्षकांच्या या प्रश्नावर तात्काळ पावले उचला, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पदोन्नती प्रक्रिया आणि इतर प्रश्न निकाली निघाले असताना यवतमाळ शिक्षण विभाग कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे, संबंधित विभागाला संपूर्ण प्रक्रिया मार्च महिन्यातच पूर्ण करण्याचे आदेश असताना शिक्षण विभाग झोपा काढत आहे का, असा सवाल मनसेच्या वतीने करण्यात आला। संबंधित विषयात तात्काळ पावले न उचलल्यास या आंदोलनात मनसे सक्रियपणे सहभाग नोंदवत घेराव आंदोलन घेईल, तसेच होणाऱ्या सर्व परिणामांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग जबाबदार राहील, असा इशारा अनिल हमदापुरे यांनी दिला। या प्रसंगी शिक्षणाधिकारी मिश्रा यांनी येत्या 15 दिवसात सर्व विषय निकाली काढले जाईल असे आश्वासन दिले। या आंदोलनासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्र प्रमुख सभा जिल्हा यवतमाळ शाखेचे महेंद्र वेरुळकर तसेच यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर या सर्व आंदोलनाला उभारी देण्याचे काम करत आहे, सक्रिय सहभाग नोंदवत आहे। सदर आंदोलनाला सर्व शिक्षक संघटनेचा जाहीर आणि सहभाग नोंदवत सक्रिय पाठिंबा असून यात प्रामुख्याने संघटनेचे नरेंद्र पोरोपटे, रुपेश शिवरकर, देवराम डेबरे, विकास दरने, अरुण महल्ले, रवींद्र बोबडे, मनीष लडी, देवेंद्र ठाकरे, कुणाल नवरे, अतुल खासरे, अरुण मेश्राम, महेश खोडके, कैलास गवानकर, अशोक राऊत, BP राठोड, संजय पांडे, दत्ता येंडे, प्रकाश सांडे, उद्धव घोडे आणि इतर शिक्षक सहभाग नोंदवत आहे। या उपोषण मंडपाला भेट देत प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवर, अनिल हमदापुरे, लकी छांगानी, तुषार चोंडके, सोनू गुप्ता, अनिकेत सुरटकर, बबलू मसराम, अक्षय सयाम, मयूर कारंजकर, शिवम नांदुरकर यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकाऱ्याच्या उपोषण मंडपाला मनसेचा पाठिंबा द्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ आणि मी या ठिकाणी या सर्व आमच्या बांधवांना भेटासाठी आलेलो आहे। मी या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा प्रश्न समजून घेऊन, त्यांचा विषय समजून घेऊन आज शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याशी याविषयी चर्चा केली। मनसेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना इशारा देऊ इच्छितो की संपूर्ण राज्यामध्ये जर या सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांचं प्रमोशन एकावेळी होत असेल तर यवतमाळ जिल्हा त्याला अपवाद का, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न हा आहे की मनसेच्या वतीनं या ठिकाणी या शिक्षकांना जिल्हा प्रशासन किती दिवस बसवणार। या ठिकाणी शिक्षण विभाग यवतमाळला मनसेच्या वतीनं इशारा देऊ इच्छितो की येत्या 8 दिवसात महाराष्ट्राच्या धर्तीवर काही नवीन आम्ही करायला त्यांना सांगत नाही आहे। महाराष्ट्राच्या धर्तीवर विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांचं प्रमोशन न झाल्यास मनसेच्या वतीनं शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषद CO यवतमाळ यांना एक मोठ्या प्रमाणात घेराव करण्यात येईल, अन्यथा मनसेच्या रोषाला त्यांना समोर जावं लागेल असा इशारा मी त्यांना देतो।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.